त्याची लांबी तेवढीच आहे, पण रस्त्यावरच्या अतिक्रमणामुळे आणि रुंदी मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. परिणामतः अपघाताचं प्रमाण वाढलं. ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी जायला वेळ न मिळणं आणि रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. मार्ग तुम्हाला सांगायला नको, तुम्ही बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये लिहिले आहे. आणि त्यामुळे रिक्षा चालक आहेत, महिला स्वतः दुचाकी वापरणारे आहेत, त्या सगळ्याचे अतिशय हाल होतात. आणि जोपर्यंत काही नवीन रस्ते आपण तयार करत नाही तोपर्यंत याच्यावर मार्ग निघू शकत नाही. आहे त्या रस्त्यांना डांबरी पट्टे मारून काय त्याच्याने बिलं निघतील, पण रस्ते काय वाहतुकी लायक होणार नाही. मागच्या आठवड्यात एक मोठं प्रकरण त्या महापौरांच्या घरासमोरचा रस्ता, परंतु त्याला 2 महिने सुद्धा झाले नाही तोपर्यंत त्या कॉर्पोरेटवरच्या खडी निघून आता त्याच्यावर डांबरीकरण करत आहेत. हे काय चांगलं लक्षण नाही. आणि याच्याने त्या व्यक्तीचा विकास होईल, शहराचा विकास होऊ शकत नाही. नवे मार्ग निर्माण झाले पाहिजे आणि सर्वांगीण विकास करायचा असेल तर जोगपूर आणि धुळे याच्यामध्ये पालघर जी वाचेल या नदीमधून जास्तीत जास्त दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे. म्हणूनच मी आता या मागच्या आमदारकीच्या काळात आणि यावेळेला आमदार नसताना 2 पुलाची निर्मिती केलेली आहे. तो पहिला जो झालेला आहे, सरकारने जे पैसे दिले होते आपल्याला 75,18,00,000 रुपये, त्यापैकी त्या रस्त्याचं काम राहिलेलं आहे फक्त. आणि तो रस्ता जो आहे तो मार्केट, तो अंबिका स्वामी वगैरे आहे, भारतजी काय तिथून तो सरळ रस्ता निघाला नाही. आणि त्या अजून पुणे प्रभात नगरच्या समोर शकली त्या पुलावरून लोकांना सहजपणे, अगदी सहजपणे वारावरला येता येईल. म्हणजे आज जर पावरावरला आपले राजेंद्र सोनार राहतात, त्यांना पोचायचं असतं 11 तास लागेल काय, पण या रस्त्याने कमीत कमी वेळेमध्ये 10-12 मिनिटामध्ये माणूस पोचू शकेल. साधारणतः 900 मीटर लांब काय, म्हणजे 1 किलोमीटरला 100 मीटर कमी एवढा रस्ता 18 मीटर रुंद, 60 फुटी 72 फूट रुंद असा पूर्ण रस्ता करण्यासाठी जागा हवी. त्यांच्या जागेत येण्याच्या काही अडचणी होत्या आणि अर्जी पण होत्या. त्या 8 लाख रुपये आम्हाला, 8 कोटी रुपये आम्हाला नुकसान भरपाई द्या. मी त्याला सांगितलं सरकार गव्हर्नमेंट जो गव्हर्नमेंट आहे त्यामध्ये कसल्या नुकसान भरपाई दिली काय. मग आता दुसऱ्यांदा मुंडे साहेबांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली 30 तारखेला आणि त्या बैठकीमध्ये हा विषय मार्गी लागला. लक्षात जी गोष्ट चूक आहे ती चूकच आहे.
म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही म्हणजे शिरपूरचाच उल्लेख केला होता आणि याही वेळेला परत, आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना पण अजूनही कारवाई झाली नाही त्याच्या संदर्भात किंवा ठोस असे कुठल्या निर्णय घेतले गेले नाही. आता ह्यात तुम्ही जी तक्रार करता म्हणतोय मी, म्हटलं त्याच्यामध्ये काही झालं नाही म्हणून मी स्वतःच म्हटलेलं. कारण काय मग न होण्याचं कारण काय? न होण्याच्या काळाचा शोध पत्रिका तुम्ही केली पाहिजे ना, का बा होत नाही. तुम्ही पण तर त्यांना